नमस्कार. आरोग्यदायी तृप्ती रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोदक म्हणजे मोद देणारा, आनंद देणारा, बाहेरून मऊ लुसलुशीत आणि आत मधाळ गोडवा 21 मोदकाचे परफेक्ट प्रमाण पाहणार आहोत. 21 मोदक उकडण्यासाठी 2 कप मोदकाचे म्हणजे तांदळाचे पीठ, 2 कप पाणी, 2 टीस्पून तूप, 2 टीस्पून दूध, अर्धा टेबलस्पून मीठ, सारणासाठी 2 टीस्पून तूप, 2 कप किसलेलं खोबरं, अर्धा कप किसलेला गूळ, 1 टीस्पून वेलची पूड, 1 टीस्पून वेलची पूड, 1 टीस्पून खसखस, 5 टेबलस्पून बारीक चिरलेले काजू बदाम. सुरुवातीला आपण उकड काढून घेऊ. त्यासाठी पातेले किंवा कढई गॅसवर ठेवा. त्यामध्ये पाणी गरम करत ठेवा. पाण्यात मीठ, तूप व दूध घाला. पाण्याला उकळी आली की गॅस बंद करा. त्यामध्ये तांदळाचे पीठ घाला आणि पटपट मिक्स करून घ्या. भांड्यावर घट्ट झाकण घाला. कमीत कमी 15 मिनिटं तरी झाकून ठेवा. प्रत्येक वेळी एका वाटीची उकड काढून घेतली तर मोदक खूप सुंदर लुसलुशीत होतात. आता आपण सारण करण्यासाठी एक कढई गॅसवर गरम करत ठेवू. त्यामध्ये तूप घाला. तूप गरम झाले की त्यात खवलेले खोबरे व चिरलेला गूळ घाला. वेलची पूड, खसखस आणि काजू बदाम बारीक चिरून घाला. गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर 2 मिनिटे अजून परतून घ्या आणि गॅस बंद करा. लगेच सारण एका प्लेटमध्ये काढून घ्या. जास्त वेळ सारण परतू नका, त्यामुळे सारण घट्ट होते आणि मोदक भरताना फाटण्याची शक्यता असते. आता पीठ एका परातीत घेऊन उकड थोडी गरम असताना मळायला सुरुवात करा. तेल किंवा पाण्याचा हात लावून उकड मऊ मळून घ्या. जेवढी जास्त वेळ उकड मळून घ्याल तेवढी जास्त पीठ छान तयार होईल. छोट्या लिंबाच्या आकाराचा पिठाचा गोळा घ्या आणि बोटाने दाबून पारी तयार करावी. 1 चमचा सारण भरून मोदकाच्या पाकळ्या करा. शेंड्याला पाकळ्या थोड्या दाबून घ्या. त्यामुळे मोदकाला आकार देणे सोपे होते. आता मोदक हळूहळू बंद करून घ्या. अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्या. मोदक पात्रात पाणी गरम करण्यास ठेवावे. ज्या चाळणीमध्ये मोदक उकडणार आहोत त्या चाळणीला तेल लावून एक मोदक ठेवून घ्यावा. मोदक 15 मिनिटे वाफवून घ्यावेत. थोडे थंड झाले की मोदक एका डब्यामध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यावेत. आपले मऊ लुसलुशीत मोदक तयार आहेत. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी.